जैसा कि शहर के सामाजिक कार्यकर्ता कामड़ी मैडम भी हमारे साथ हैं, वो भी नगर पालिका के नगराध्यक्ष के चुनाव लड़ेंगे। जल्द ही नगर पालिका के चुनाव डिक्लेयर होंगे और वो भी अभी फ़िलहाल में चुनावी मैदान में हैं। शहर में बहुत सी समस्याओं का लोग यहाँ पर सामना करते हैं। आगे वो किन मुद्दों को लेकर चुनाव लड़ेंगे, चलिए हमारे न्यूज़ के माध्यम से कामड़ी मैडम से बात करते हैं। मैडम, सर्वप्रथम परतूरच्या सर्व मतदारसंघाला आणि माझ्या बहिणींना आणि बंधूंना सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम नमस्कार। खरं तर आज स्थानिक स्वराज्य संस्था जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छिते की मी एक इच्छुक उमेदवार म्हणून मी सुद्धा माझी निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे। खरं तर पाहायला गेलं तर मागच्या काही काळामध्ये आपण पाहिले प्रत्येक ठिकाणी की परतूरच्या ठिकाणी की गेल्या 35 वर्षापासून जे लोक निवडणुकीमध्ये होते, स्थानिक याच्यावर ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनी आजपर्यंत कोणता विकास केलाय आणि कोणते विकासाचे कामं झाले यात तर मला असं वाटत नाही की आपल्याला ते एकदम असं हे करून सांगायची काही गरज आहे, कारण की सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कळतंय आणि सगळे एक वैयक्तिक याला पाहायला गेलं तर सगळ्यांना एक खंत आहे किंवा आपल्या परतूर शहरामध्ये की असा कोणी नवीन चेहरा कोणी का येत नाहीये अशी प्रत्येक मतदारसंघात असा एक खंत आहे। आणि विशेषतः एक महिला म्हणून अशी कोणती महिला नाहीये की जेणेकरून ह्या परतूर नगर परिषदचा विकासाचा धुरा सांभाळणारी अशी सक्षम महिला आपल्या परतूर याच्यात असेलही मी सांगत नाही, पण त्या मैदानात यायला घाबरतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यांना वारंवार निवडून देतोय आज त्यांच्याच अर्धांगिनी परत रिंगणात उभ्या आहात, म्हणजे ज्या चूल आणि मूल एवढंच त्यांचं एक वेगळं एक हे आहे। आज त्या स्थानिक लेवलला नगर परिषद निवडणुकीमध्ये नगर अध्यक्षाची निवडणूक लढवायला तयार आहेत। खरं तर वैयक्तिक मी कोणालाच काही असं म्हणणार नाही, असं कोणाला मी काही असं मुद्दा म्हणून टार्गेट करणार नाही, पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला जी महिला जी सक्षम आहे, जिनं खरंच सामाजिक कार्यामध्ये आपलं चांगलं वेळ दिलेला आहे, तिनं चांगलं कार्य केलेलं आहे आणि बऱ्याच काळापासून जी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते अशी एखादी महिला तुम्ही मला दाखवा। आज मी ज्या 2016-17 मध्ये मी घरकुलाचा आंबेडकर नगर, इंदिरानगर अशा पंचशील नगर अशा प्रत्येक ठिकाणी मी 200 घरकुलं लोकांना मंजूर करून दिले आणि त्यांच्यासाठी लढले। आणि विशेष म्हणजे 1.5 लाखाची तरतूद होती, तर ती 1.5 लाखाच्या तरतुदीमध्ये गोरगरीब जनता ही रेती, वाळू, पाणी हे सगळं प्रचंड त्यांच्यावर मनस्ताप येऊ लागला। मग मी विचार केला की आपण याच्यासाठी ह्या गोरगरीब जनतेसाठी आपण करायचं काय, म्हणून मग मी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये मी असं म्हटलं की साहेब 1.5 लाखामध्ये काहीच होत नाहीये आणि आपण प्रत्यक्ष पाहणी करा। लोकांनी घरं पाडलीत, अर्धवट घरं आहेत, कोणाला दरवाजे नाहीत, कोणाला पत्रे नाहीत, कोणाला काहीच नाहीये अशी अवस्था आहे। मी साहेबांना खूप विनंत्या करून आणि अक्षरशः मला उपोषण करायची वेळ आली, तेही मी केलं, पण मी त्यांना 2.5 लाख रुपये म्हणजे 1 लाख रुपये मी त्यांना वाढ मंजुरी करून दिली। हे माझं एक कार्य आहे जे माझ्या समाजासाठी, माझ्या परतूर नगरीतील लोकांच्या विकासासाठी मी जे लढले आहे। 2016-17 पासून मी कित्येक गोरगरीब लोकांना, गरजू लोकांना खूप मदत केलेली आहे। हे तर काही सांगायचं म्हणजे आपल्याला माहीतच आहे। आणि विशेष म्हणजे आता जे निवडणुका आहेत, मला तरी असं वाटतं की ह्या निवडणुका लक्षात घेता गेल्या 30 वर्षापासून बाबासाहेबाची पुण्याई आज आपल्याला महिलासाठी राखीव जागा निघालेल्या आहेत। त्यासाठी मी म्हणते विचारपूर्वक अशी मी विनंती करते, कळकळीची विनंती करते, विचारपूर्वक विचार करा आणि चांगली एक महिला
चांगलं नेतृत्व, चांगला विकासाचा धुरा सांभाळणारी अशी महिला तुम्ही निवडून द्या. मी म्हणत नाही मलाच द्या म्हणून, मी असं अजिबात म्हणणार नाही. पण विचार करा, आपल्या परतूरचा विकास हा आपल्या म्हणजे हे निवडणुकीपुरताच नाहीये. राजकारण अगदी घालण्या पद्धतीचं झालेलं आहे. जातीपातीवर राजकारण चालू आहे सध्याला तरी. मी तर एकच गोष्ट सांगेल की राजकारण हे जे आहे हे बाजूला ठेवता एक समाजकार्य, एक गोरगरीब जनतेसोबत कसा आपण उभं राहिलं पाहिजे, त्यांची कशी मदत केली पाहिजे. आज मुलं बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचा प्रश्न आहे. हे कोणी बघायचं? आतापर्यंत बघितलं गेलंय का? आतापर्यंत काय केले? आतापर्यंत तुम्ही ह्या छोटे छोटे जे मुद्दे आहेत यावर कोणीच बोलत नाहीये, यावर कोणी काही म्हणत नाहीये. आणि मी तर एक खंत म्हणजे विशेष करून एक ह्या पत्रकाराच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही दर 5 वर्षाला ही निवडणूक येते, दर 5 वर्षाला ही निवडणूक येते, त्यावेळेला तुम्ही 1500 घेऊन विकताय, स्वतःचं मत विकताय. तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं की आपल्या मताची किंमत ज्या वेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला एकही माणूस हा गरीब राहणार नाही. एवढा मोठा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला. मग त्या मताचा आपण परिपूर्ण विचार करून आपलं चांगलं, आपलं अमूल्य मत विचारपूर्वक हे निश्चित विचार करून द्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. राहिली गोष्ट महिलांवर अन्याय अत्याचार होण्याची, तर ही बाब तर सगळ्यांच्याच लक्षात येते, पण कोणी बोलायला तयार नाहीये. फक्त मेणबत्त्या घेऊन आपलं निषेध जाहीर करतात. त्यातून काय होतंय मला सांगा? आज एवढं याचं प्रकरण झालं आपल्या डॉक्टर मुंढेताईंचं. आज विचार करा, आज डॉक्टर सुरक्षित नाहीत, वकील सुरक्षित नाहीत, आज कोणत्याच महिला सुरक्षित नाही. मग कसला विकास? कोणता विकास सांगा मला मीच तुम्हाला प्रश्न करते, आहे का तो विकास? कुठं लपलाय तो विकास सांगा. आज एवढे प्रचंड, एवढे खिशे भरून नोटांचे, पेट्या भरून नोटांचे जे लोक भरभरून मैदानात उतरलेले आहेत. मी म्हणते पैसा हा आपण कुठेही कमवू शकतो आणि पैसाच आपला हा सगळं काही नाहीये. आपल्या मुलांचा विचार करा, आपल्या लेकी बाळींचा विचार करा आणि आपलं अमूल्य मत त्यांनाच द्या. जैसा विकास और डेवलपमेंट की अगर बात की जाए तो नाली, रोड और मूलभूत सुविधाओं को यहाँ के जो लीडर लोग हैं उसको विकास समझ रहे, तो आप इस बारे में क्या कहें? ये तो कैसा है, हे तर कसं आहे आता, हे त्यांचा हा फार मोठा गैरसमज आहे की आपण विकासाचे कामं केली. विकासाचे कामं कशाला म्हणतात? आज पुणे, मुंबई, जालनाचं तर नाहीच, पण औरंगाबाद अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन पहा विकास काय असतो. एक तर आपल्या परतूर शहरामध्ये मला सांगा, साधं गार्डन सुद्धा नाहीये. लहान लेकरं जर थकून शाळेतून आले एखाद्या वेळेस, त्यांना खेळायला चांगलं पार्क नाहीये. आणि जे लोक जॉगिंग करतात त्यांच्यासाठी पण एक चांगली नैसर्गिक हवा म्हणतात ती जी असली पाहिजे, घेतली पाहिजे रोज त्यांनी, ती सुद्धा नाहीये. सगळीकडे प्रदूषण आहे. एवढ्या नाल्या केल्याने त्याला विकास म्हणतात का? एवढे बल्ब लावलेत, जा तुम्ही बघा सगळ्या परतूर एवढे बल्ब लावलेत. त्या बल्बाखाली म्हणजे काही दिसतच नाहीये, काही कुत्रं चालले, मांजर चालली का माणूस चालले. एवढे हे विकास आहे तुमचा? मला तर अजिबात हे विकास वाटत नाहीये. शेकडो रुपयानं, कोट्यवधी रुपयानं तुम्ही आपले घरं भरलेत. कुठपर्यंत ह्या मतदारसंघातील लोकांचा पिळवणूक करताल? थांबवा कुठेतरी. तुम्ही आता विचार करा की आज विकास म्हटलं की मी तर यांना, पत्रकार साहेबांना तर खरंच मी त्यांचं पूर्ण परतूरचा दौरा करेल आणि मी दाखवील, लाईव्ह दाखवील त्यांना विकास कुठे झालाय, कसा झालाय पहा. ऐन निवडणुकीच्या तोंडासमोर घरोघरी जायचं, नमस्कार घालायचा, मत करा, हे करा, आम्ही हे केलं ते केलं. काहीच नाही केलं. मी म्हणते काहीच नाही केलं. मी ठामपणे म्हणते काहीच नाही केलं. दाखवा विकास. 20-20 वर्ष तुम्ही एक रोडला लावतात, 20-20 वर्ष एक तुम्ही पुलाला लावतात. हा विकास आहे का? मला सांगा. आज शासनाने एवढे मोठे तुम्हाला कोट्यवधी रुपयाचा फंड दिलाय, कुठे गेला तो फंड? छोटे छोटे बल्ब, इथं काडी कचरा, एवढे रोड, याला विकास म्हणतात? विचार करा. आजही तुम्ही विचार करा. मी जर निवडून आले, मी उद्याच्याला जर निवडून आले, मी एक सांगते, तर मी एक हक्काची, अधिकाराची तुमची एक म्हणजे मी त्या चेअरवर बसणार नाही. सगळी गोरगरीब जनता त्या चेअरवर बसेल
आणि मी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन वैयक्तिक मी त्यांची विचारणा करल, आजही करते, उद्याही करल आणि करतही राहील, त्यात काहीच वाद नाही. पण एक गरीब महिलाला जर आपण आपलं अमूल्य मत देऊन मला निवडून दिलं तर मी खरंच आपली खूप खूप आभारी राहील. एक गरीब भीमाची लेक आहे आणि बहुजन समाजाची लेक आहे, म्हणून मला एक न्याय द्या आणि एकदा संधी द्या. ह्या संधीचं निश्चितच सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच बोलून मी थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.